दुसरा चेंडू टॅपचा फटका सुंदर असा आणि सुंदर क्षेत्ररक्षण. मला वाटतं चौकार प्रयत्न केला होता पूर्णपणे पण पुन्हा मिसफिल झालेली आहे. 2 चेंडू 4 धावा. तुमचं जर खेळाडू असेल कोणी तिथे पाठवा, नावं सांगायला प्लेयरांची कृपया करून लक्ष तुम्ही सांगाने. युट्यूबला वाचल्यामुळे तुमची नावं आम्हाला कळली पाहिजे. कृपया करून तुमचे एक्स्ट्रा प्लेयर असेल त्यांनी पाठवा. ठीक आहे 2 चेंडू 4 धावा. पंच निर्णय लगेच कळवा इकडे. सुंदर सफटका त्याचा चेंडू 3 चेंडू हा चौकार आहे. या 4 धावा. 3 चेंडू 8 धावा. गोलंदाजी करतो वैभव. नाव समीर. सुंदर षटकाबाजी करतोय तो म्हणजे वैभव. निर्धाव चेंडू पंत चेंडू 3 ना सॉरी 4 चेंडू 8 धावा. पाहूया पुढे मारण्याचा प्रयत्न वैभवचा आणि मला वाटतं नाही वाचले 5 चेंडू 1 2 मला वाटतं 8 धावा. शेवट चेंडू पहिल्या षटकाचा सुंदर फटका पण सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावसंख्या 9 चेंडू धावसंख्या 9. सुंदर फटका आणि ओव्हरची समाज धावसंख्या होती म्हणजे 9. दुसरं षटक टाकतो म्हणजे त्याचं नाव काय बोलायचं प्रतीक. सामने समीर 9 चेंडू आणि धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या होते 10. दुसरं षटक सुरू. पुन्हा 9 चेंडू वाटतं. आताच्या 5 धावा. परत बॉलरला काही देत सापडत नाहीये. षटक चेंज होते. 0 चेंडू. योगेश आता रिप्लेसमेंट बॉलर आलाय योगेश. धावसंख्या होते 15. हा सुद्धा 9 चेंडू असल्यामुळे आणि मला वाटतं धाव तर 1 धावसंख्येने भर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16 वरती. अजून 0 चेंडू आणि सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. 1 चेंडू झाला दुसऱ्या षटकात आतापर्यंत आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे मिसफिल झालेले काहीच कळलं नाही. हा चौकार आहे. 21 धावसंख्या. 2 चेंडू 21 धावसंख्या. सुंदर असं बॅटिंग करतो समीर आणि सुंदर असं लांच. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या होते 22. मला वाटतं बॉल झाले असेल 3. अजून 3 चेंडू शिल्लक दुसऱ्या ओव्हरचे. पाहूया मागे सरून जागा करून मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव. 4 बॉल अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अटॅक करण्याचा प्रयत्न आणि पाहूया क्षेत्ररक्षण कसं होतं. सुंदर दोघांचे मिळून क्षेत्ररक्षण झाले आणि निर्धाव कोणी एकही धाव घेतली नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळाले दोघांच्या एकजुटीचं. 1 बॉल चेंडू शिल्लक आहे. त्यापर्यंत प्रयत्न सक्सेसफुल. हा चौकार. धावसंख्येत भर आणि धावसंख्या पोहोचते म्हणजे 26 धावसंख्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ढेन संघाची धावसंख्या होती म्हणजे 26. तिसरं षटक शेवटचं षटक. आणि त्रिफळाची काहीच करणार नाहीये. पुढे मारण्याचा प्रयत्न मागे जाण्याचा प्रयत्न पब्लिक झाला. आव्हान धावसंख्या मला वाटतं 27. 1 चेंडू 27. तिसरं षटक शेवटचं षटक सुरू आहे पहिला इनिंगचं आणि हा आव्हानचा धावसंख्या बघ वाईट नाही. धावसंख्या पोहोचते 27. अरे बापरे. सांभाळून लागून घेऊ नका. अजून भरपूर सामने खेळायचे आपल्याला. 28 रन नाहीये. हो वाईटचे एक रन. धावसंख्या अशी 28 वरती पोहोचलेली आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न होता पण व्हाईट चेंडू. आव्हान तर धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 29 वरती. तिसरं सुरू. पुन्हा व्हाईट चेंडू. सॉरी नो बॉल आहे.
अजून एक धाव संख्या पोहोचते 30 वरती. तिसरा षटक सुरू आहे. पाहूया पुन्हा वाईट चेंडू ना. एकच धाव संख्या 31 वरती. अंपर बॉल किती आहेत? एकच बॉल अजून 4-5 बॉल बाकी आहेत. पाहूया पुढे मारण्याचा प्रयत्न. टॅपचा फटका प्रयत्न होता पण सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावती ती म्हणजे चौकार. ह्या 4 धावांची धाव संख्येत वाढ होते ती म्हणजे 4 नाही आणि धाव संख्या पोहोचते 35 वरती. तिसरं षटक सुरू. सुंदर असं फलंदाजी होते ढेन संघाकडून. फलंदाजाचं नाव आहे ओमकार. आता 2 धाव संख्या पोहोचते म्हणजे 37 वरती. बॅटिंग करतो ओमकार. बॉलचं अजून कळलं नाहीये. तुमचा प्लेअर आला ना अंकुर नाव सांगायला. किरण. तिसरं षटकाचं किरण. पुन्हा पुढे म्हणता प्रयत्न आणि ह्या मला 2 धावा वाईट आणि 2 धावा. धाव संख्येत भर होते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 39. पुन्हा वाईट चेंडू. धाव संख्या झाले 40. अजून मला वाटतं एकच बॉल झालाय. पंच एकच बॉल आहे ना. 3 बॉल का सॉरी सांगत जा. पुढे मला टॅपचा प्रयत्न. हा सक्सेसफुल चौकार. 4 बॉल. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 44. नो चेंडू. ही एक धाव. अवंतर 2 धावांची धाव संख्या पोहोचते 46 वरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील मला वाटतं ह्या शेवटच्या षटकातले. पाहूया 5वा चेंडू. डॉट चेंडू आहे. 5 बॉल. शेवटचा चेंडू. शेवटच्या इनिंगचा पाहूया. पुढे वाईट चेंडू आहे. आवांतर धाव संख्येत भर. धाव संख्या पोहोचते 47 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहूया पुढे मारतापर्यंत पुन्हा एकदा वाईट. 48 धाव संख्या. मला वाटतं बॉलांना काही अंदाज येत नाही पिचचा. त्यांच्यासाठी पिच वाढवून घ्यावं असं मला वाटतं. त्यात शॉट सक्सेसफुल चौकार. धाव संख्येत 4 ने भर. धाव संख्या पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52. आणि ढेन संघाने मला वाटतं तुफान फलंदाजी करत आणि त्याला जोडी भेटली ती म्हणजे नागपूर संघाच्या बॉलरची एक्स्ट्रा धाव संख्येची. त्यामुळे धाव संख्या हा बलामुळे डोंगर उभा केला ढेन संघाने. नागपूर संघाला 18 चेंडू जिंकण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे 53 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता. सामना सुरू करा. पंच सामना सुरू करा. त्रेपन्न धावांची आवश्यकता. लक्षात असू द्या नागपूर संघ 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. सुंदर असा फटका. सुंदर क्षेत्राच्या बरोबर बॉलरच्या ह्याच्यामध्येच पण एकच धाव ना. 1 चेंडू 1 धाव. तुमच्या प्लेयरांचे दोन्ही संघांना लक्षात द्या. तुमचे एक्स्ट्रा प्लेअर पाठवा नावांसाठी. तुमची नावं मला माहिती नाही येत. युट्यूबला असल्यामुळे तुमची नावं कळली पाहिजेत. त्यामुळे कृपया करून एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. पाहूया पाहूया दुसरा चेंडू. त्याचा फटका प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि एकच धाव आहे. पाहूया तिसरा चेंडू. दुसऱ्या इनिंगचा पहिली ओव्हर. सुंदर ग्राउंड शॉट. मिसफील्ड आणि हा चौकार. धाव संख्या 4 ने भर. धाव संख्या पोहोचते 5 वरती. मला वाटतं 3 चेंडू आणि 5 धावा. अशाच प्रकारचे फटक्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी नागपूर संघाला पुढच्या फेरीत जाण्यासाठी. धाव संख्या 5 वरती.
3 चेंडू 5 धावा, 3 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातले. पाहूया पुढील चेंडू, चौथा चेंडू आणि लेन चुकली. अवांतर वाईट ने धावसंख्येत भर पडते. 1 ने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 6 वरती. पाहूया 3 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, सांभाळून घसरल पायर. पाहूया धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या पोहोचते म्हणजे 7 वरती. 4 चेंडू 7 धावा. स्ट्राइक चेंज झाले. पाहूया 5वा चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 7 वरतीच. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला. पाहूया सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न, बॉलाचा आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती फक्त 7 वरती नांदगुर संघाची. पाहूया उरलेले 2 षटक अशा प्रकारे आता फलंदाजी करतात नांदगुर संघ. दुसरं षटक सुरू होत आहे. दुसरं इनिंगचं धावसंख्या आहे ते म्हणजे 7 वरती. पहिला चेंडू वाईट, अवांतर 1 ने भर, धावसंख्या पोहोचते 8 वरती. पाहूया पुढचा चेंडू. चला 8 धावसंख्या. वाईट धावसंख्येत भर पडली होती. मला वाटतं 9 वाईट चेंडू ना, 1 ने भर, वाईट 1 ने भर, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 वरती. मला वाटतं हे संघाने पण नांदूर सगळं कॉपी पेस्ट करायचं सुरुवात केली वाटतं एक्स्ट्रा धावांची. पाहूया पुन्हा वाईट पडले. धावसंख्या झाली 10. शून्य चेंडू दुसरा वरचा. धावसंख्या पोहोचते 10 वरती. दुसरं षटक सुरू. पाहूया पुन्हा वाईट, अवांतर धावणे भर होते 11 वरती. कंटिन्यू 4 वाईट टाकल्यानंतर मला वाटतं ओव्हर चेंज होते बॉलरची. पाहूया ओव्हर बॉलर चेंज झालाय आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते ती 11 वरतीच. 1 बॉल 11. दुसरं षटक सुरू. मला वाटतं पंच. वाईट चेंडू, अवांतर 1 धावणे भर, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 12 वरती. दुसरं षटक सुरू. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, मिसफील्ड झालेले. मला वाटतं स्ट्राइक सोडले. नॉन स्ट्राइकला धावबाद होत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचं नाव काय आहे? स्वप्नील. सुंदर असा थ्रो केला होता. बॉल काउंट झालेला आहे. आताची हा एक परत बघायचं का? आताची 1 रन आहे. धावसंख्या 13 वरती पोहोचले. 1 मिनिट थांबा. धावसंख्या 13 आहे. जरा 2 बॉल 13. सुंदर क्षेत्र, सुंदर हिट होता. शॉट आहे. आता चौकार आहे. 3 चेंडू 17 धावसंख्या. अजून मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातले. आणि सुंदर फटका. 1च धाव. विकेट आहे. सॉरी माफ करा. 4 बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं. धावसंख्या 17. 5वा चेंडू. त्रिफळाची बाद आहे. विकेट गेलाय. धावसंख्या 17 वरती स्थिर होती. मोठा हॅट्रिक बॉल असेल हा. शेवट चेंडू आहे. हॅट्रिक चेंडू आहे. होते का हॅट्रिक? 9 चेंडू. अवांतर धावसंख्येत भर होतीये 18. आणि अशा प्रकारे अजून 1 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. पाहूया शेवटचा चेंडू काही चौखान. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. शेवटचा तिसरं षटक
प्रगती पथावर रोज सुरू होते. आता 6 बॉलामध्ये मला वाटतं बघा बरं आताचे किती आहेत? एकच ना? एक बॉल एक. अजूनही 5 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. ओके 5 बॉल 30 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी नांदूर संघाला. कृपया मध्ये कोणी येऊ नका, मला दिसत नाही काय चुकीची कॉमेंट्री होते. 2 बॉल 24. पाहूया तिसरा चेंडू सुंदर बॉलिंग निर्धाव चेंडू. अजून 3 चेंडू शिल्लक. मला वाटतं जवळपास हा सामना एक संघाकडे झुकलेला दिसत आहे. मला वाटतं त्यापुढील सामना लक्ष असू द्या. पांगारी आणि गायवाड दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. सुंदर फटका चौकार. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 28. शेवटचा चेंडू आहे पंच. सुंदर फटका पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण. किती बॉल? आजपर्यंत वट्टू नो चेंडू आहे. नोला बाद आहे ना? विकेट आहे हा. धाव संख्या 28. अपचक्त बाकी होती त्याची चौकार. धावसंख्या पोहोचते म्हणजे 32 वरती. अशा प्रकारे पहिला सामना जिंकलाय तो म्हणजे डेन संघाने त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढील सामना होता म्हणजे गायमाळ वर्सेस पांगारी. नाणेफेकी करून घ्यायचे. कृपया दोन्ही संघांना लक्ष द्या. नाणेफेकी करून घ्यायचे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं बेस्ट ऑफ लक. बिजलीचा पाशा कसा कडायला पाऊस फुलाचा वर्षाव स्वागताला सणाईचा सोंग कसा वाऱ्याने धरला ढगाचा ढोल घुमू लागला बिजलीचा पाशा कसा कडकड कडायला पाऊस फुलाचा वर्षाव स्वागताला